बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शहरात ठिकठिकाणी राबवण्यात येणाऱ्या शिबिरांची। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड शहरात करण्यासाठी शहरातील 8ही क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी तब्बल 123 केंद्र असून या सर्व अर्ज स्वीकृत केंद्रावर समन्वयक, डाटा एंट्री ऑपरेटर, मदतनीस त्याचबरोबर सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले। या संदर्भातील माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। त्याचबरोबर शहरातील कर संकलन विभागामार्फत सर्वेक्षणामध्ये अधिक सुविधा आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे। शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तसेच डेंग्यू या कीटजन्य रोगाच्या साथी उद्भवू नयेत म्हणून कोणकोणत्या उपाययोजना पालिका प्रशासन करते व कशा प्रकारे काळजी घ्यावी याची अधिक माहिती देण्यात आली। त्याचबरोबर शहरातील इतर काही प्रश्नांवर आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाष्य केले आहे। पाहूयात। आपल्या शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्सेशन मध्ये काही आपली प्रॉपर्टीज आहे जे आमचे प्रॉपर्टी टॅक्स मधून सुटली होती असा एकंदरीत आमचा असा एक अनुभव होता। म्हणून आपण अनअसेस प्रॉपर्टीजला संपूर्ण त्यांना प्रॉपर्टी टॅक्स मध्ये आणण्यासाठी जवळपास 7 ते 8 महिन्यापासून एक सर्व्हे सुरुवात केली। पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंग करून प्रत्येक ग्राउंडवर जाऊन प्रत्येक प्रॉपर्टीला युनिक प्रॉपर्टी आयडी देणे, जे आपले प्रॉपर्टी टॅक्स नेट मध्ये नाहीये असा अनअसेस प्रॉपर्टीला शोधून घेणे आणि आजपासून आपण त्याचा ड्रोन मॅपिंग सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये जवळपास 2 लाख पेक्षा जास्त प्रॉपर्टीज असे आहे जे अनअसेस प्रॉपर्टीज आहे, ज्यांना आपण याचे पुढे SR1 त्यांचा जनरेट करून SR2 करून त्यांना डिमांड आपण जनरेट करणार आहोत आणि त्यांच्या मार्फत डेफिनेटली महानगरपालिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि हे सर्व प्रॉपर्टीजला आपल्याला आमचे प्रॉपर्टी टॅक्स नेट मध्ये इन्क्लूड करण्याचा याच्यामध्ये मदत होणार आहे। याच्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम, ऑनलाईन सिस्टम डायरेक्टली त्यातून आपला प्रॉपर्टी टॅक्सचा SR1 जनरेट करणे, IGRचा जे आपला सिस्टम आहे त्याच्याशी आपला सिस्टम संलग्न करून त्याच्या मार्फत खरेदी विक्री व्यवहार एकदा झाला की लगेच त्याच्या SR1 ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे। बिल्डिंग परमिशनने कंप्लीशन सर्टिफिकेट दिला की त्याचा SR1 सुद्धा ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे। याची मागची कल्पना एवढीच आहे की कोणता पण प्रॉपर्टी एखाद्या वेळी फिजिकली आपला इन बिंग आली, इन एक्झिस्टन्स, तर त्याचा प्रॉपर्टी टॅक्सेशन सुरुवात झाली पाहिजे। सर आणि काय निष्पन्न झालं याच्यामध्ये आपण स्पेशल ऑडिट साठी इंटरनल ऑडिटर जे आमचे असतात त्यांच्या मार्फत एक चौकशी ऑलरेडी नेमली आहे। त्यांना जवळपास 10 ते 15 दिवसाचा आम्ही वेळ दिलाय। ती चौकशी रिपोर्ट आल्यानंतर जे काही रितसर त्याच्यामध्ये जर काही आपल्याला उणीवा, काही गॅप्स, काही ओमिशन कमिशन दिसला त्याप्रमाणे याच्यामध्ये कारवाई करण्यात येणार आहे। सर, आरोग्य काही ईडीचं नोटीस वगैरे आलंय का गुन्हा दाखल करण्यासाठी? बऱ्याच विद्यार्थी परिषदेला एक आलेला आहे। माझेपर्यंत अजून नाही आलाय, मी पण आज बातमी वाचली आहे। आमच्याकडे ऑफिशियल कम्युनिकेशन आला की आम्ही तुम्हाला काही करू शकतो। पिंपरी चिंचवड महानगरपालिका की जे शहरातील अनधिकृत बांधकाम असतील किंवा नद्यांमध्ये होणारं हे असेल, राडारोड टाकण्याचा प्रकार असेल, यावरही असं ड्रोनच्या माध्यमातून काही वॉच ठेवलं जाणार? 100%। तर या ड्रोनचे मार्फत इलिगल बांधकाम पासून ब्लू लाईन मध्ये आपल्याला झालेले काही बांधकाम, ब्लू लाईन मध्ये टाकलेला राडारोडा, त्यापासून आपला इव्हन होर्डिंगच्या संदर्भातलं म्हणजे तो आपला जे अॅक्युरेसी जे ड्रोन आपली इमेजची आहे ते 5 सेंटीमीटर पर्यंतची आपली अॅक्युरेसी आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट, मॅनहोल, होर्डिंग सगळं काय आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर्टी दिसू शकतात। स्मार्ट सिटी मध्ये एटॉसच्या मार्फत जे आपला एक प्रोजेक्ट करण्यात आला होता ज्याच्यामध्ये लायडार सर्वे करण्यात आला होता। लायडार सर्वे म्हणजे तुमचं असं व्हर्टिकल एलिव्हेशन आपल्याला दिसतात, ड्रोन मध्ये तुमचं असं हॉरिझॉन्टल एलिव्हेशन आपल्याला दिसतात। तर त्या दोघांची सुद्धा सांगड घालून आपण एक कन्व्हर्जन्स करून असं पोर्टल तयार करणार आहोत। एखाद्या प्रॉपर्टीला तुम्ही जर क्लिक केला की तुम्हाला ड्रोनचा इमेज पण दिसणार, व्हर्टिकल एलिव्हेशन लायडारचं सुद्धा दिसणार, जेणेकरून भविष्याच्या काळामध्ये एखाद्या प्रॉपर्टीला जर आम्ही 3 मजला इमारतीची परवानगी दिली असेल आणि त्यांनी जर 4 मजला बनवला असेल तर आपल्याला लायडार सर्वे मध्ये कळू शकताय। असाच एखादा प्रॉपर्टीचा फुटप्रिंट आम्ही 800 स्क्वेअर फीटची परवानगी दिली, मात्र त्यांनी 2000 स्क्वेअर फीट केला, तर त्या फुटप्रिंट सुद्धा आम्हाला दरवर्षी जे आम्ही ड्रोन सर्वे करणार आहोत त्यातून आपल्याला कळू शकताय। तर माझी सर्व शहरवासियांना विनंती राहील की त्यांनी आपला बिल्डिंग परमिशन घेऊन लिगल बांधकाम करावं आणि याचे पुढे आम्ही जे सर्व आपले हे जे अनअसेस्ड जे आपली प्रॉपर्टीज आहे त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये इन्क्लूड करणार आहोत। काही जे आपलं शासनाच्या मार्फत पवित्र पोर्टलचे मार्फत काही शिक्षकला घ्यायचा आपला याच्यामध्ये मुद्दा होता। मागच्या वर्षी काही माध्यमिकच्या साठी आपण पवित्र पोर्टलच्या मार्फत परमनंट शिक्षक घेतले, यावर्षी आपण प्राथमिक साठी सुद्धा घेणार आहोत।
याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण काही टेम्पररी शिक्षकांना घेतला होता, त्याच्यामध्ये आपण त्यांचा रिऑर्डर करताना काही लोक त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेल्यानंतर काही त्याच्यामध्ये वेळ गेला, पण आता आमचा ते टेम्पररी शिक्षक घेण्याचा ऑलरेडी सगळं काही रेडी आहे. आय थिंक येत्या एक आठवड्यामध्ये ते त्यांची शाळामध्ये हजर होतील. आधी माझ्याकडे एकदा ऑफिशियली येऊ द्या. आज रोजी कॉमेंट करण्यामध्ये बेस्ड ऑन न्यूजपेपर रिपोर्ट it doesn't make sense. सर, आणि वाकडचा जो TDR जो प्रकरण होतं त्यात काय सूचना आल्या राज्य सरकारच्या? राज्य शासनाला आपण जे सगळं ते प्रकरण होतं त्याच्यामध्ये राज्य शासनाला जे काही आपली वस्तुस्थिती आहे ते राज्य शासनाला कळवण्यात आली होती. त्याच्यानंतर राज्य शासनाने साधारण तो प्रकरण योग्य आहे अशा प्रकारच्या राज्य शासनाच्या तर्फे कम्युनिकेशन मला आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे आपला एम्युनिटीमध्ये काही मुव्हेबल आयटम होते, त्या मुव्हेबल आयटमला कमी करून एक रिअग्रीमेंट करून विकसकाच्या सोबत काम पुढे सुरू करण्याचा राज्य शासन निर्देश आहे. त्याप्रमाणे आपली कारवाई सुरू आहे. पण सर, रेट तोच आहे की रेट कमी जास्त झालेला? रेट मुव्हेबल आयटम थोडा कमी झाले म्हणून थोडा कमी झालेला आहे. आता आय थिंक ही जी कारवाई आहे ते पोलीस विभागाच्या सोबत आम्हाला घ्यावी लागणार आहे. दोन्ही विभागाचा याच्यामध्ये जबाबदारीचा समावेश आहे. तुमच्या सजेशन प्रमाणे त्याच्यामध्ये दोन्ही विभाग मिळून आपण कारवाई घेऊ. याच्यामध्ये महोदयांचे निर्देशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये बॅम्बू प्लांटेशन चांगल्या रीतीने करावं असं माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहे. म्हणून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1 लाख बॅम्बू प्लांटेशनची आजपासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये रोडचे शेजारी आपण बॅम्बू प्लांटेशन घेतोय. त्याचा 2 आपला हेतू आहे. एक तर पायी चालणारे लोकांना सावली व्हावी, दुसरा बॅम्बूचे मुळे लोकल बायोडायव्हर्सिटी जे आपले पक्षी आणि बर्ड्स असतात त्यांना एक वाव भेटतो. दुसरा बॅम्बूचा फायदा असा पण आहे की रोड शोल्डरला जे माती राहतात जे की उडून जातात आणि त्याच्यामुळे PM 2.5 PM 10चा नुकसान होतो, त्याला आपल्याला कुठेतरी अरेस्ट करता यावं. याच्या व्यतिरिक्त सोशल फॉरेस्ट्रीच्या सोबत आणि आर्मी एस्टॅब्लिशमेंटच्या सोबत जसं मागच्या वर्षी आपण दिघी आणि देहूला जवळपास 1 लाख झाडांचा प्लांटेशन केला होता, तसाच प्लांटेशन या बॅम्बूच्या व्यतिरिक्त आम्ही सोशल फॉरेस्ट्रीच्या मार्फत आर्मी, दिघी, देहू, CME त्यांच्या सोबत त्यांची जमिनीवर सुद्धा अजून 1 लाख झाडांचा प्लांटेशन असा जवळपास 2 ते 2.5 लाखांचा झाडांचा प्लांटेशनचा यावर्षीचा मुद्दा आहे. विशेष एक तुम्हाला सांगायचं आहे, जे आपले नवीन एरियाज आहे, समजा वाकडचा भाग आहे काय, तातवडे, केवडे, दुरुळगाव, मोशी नाही आपला चरोली, त्या ठिकाणी साधारण थोडा आपला प्लांटची डेन्सिटी, ट्रीजची डेन्सिटी कमी आहे. आम्ही निर्णय असा घेतला आहे, जे आपले संपूर्ण जे आपण DP रोड मोठ्या प्रमाणाचे आपण DP रोड यावर्षी घेतोय, 44 DP रोड घेतोय. प्रत्येक DP रोडला आम्ही विशेष नियोजन ट्री प्लांटेशनचा करतोय. मधले डिवायडरला सुद्धा आणि आपल्या फुटपाथला सुद्धा. जे तुम्ही खड्डे बघितले ते खड्डेचा नियोजनच ते आहे की आत्ताचा काळ आहे आपला प्लांटेशनचा आणि आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी प्लांटेशन घेणार आहोत.